बेळगाव वेंगुर्ला मार्गावर अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार। निट्टूर येथील सुरेश पाटील आणि सदावर वारडी येथील भगवान सदावर यांचा झालाय दुर्दैवी मृत्यू। धोकादायक वळणाचे ठरले हे आणखी दोघे बळी। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी फाट्यानजीक दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघे जागीच ठार झाले। यामध्ये निट्टूर येथील 50 वर्षीय सुरेश रामू पाटील आणि सदावरवाडी येथील 38 वर्षीय भगवान आनंद सदावर यांचा समावेश आहे। शनिवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला। सुरेश पाटील हे अथर्व दौलत कारखान्यावर उसाचे भरलेले ट्रॅक्टर अड्ड्यात लावून घरी जात होते, तर भगवान सदावर आपल्या दुचाकीवरून पाटणी फाट्यावरून सदावरवाडी गावाकडे जात होते। धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली। दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले। जोरदार धडकेत दोन्ही दुचाकींचं मोठं नुकसान झालं। दरम्यान धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झालेत। हे वळण काढण्याची अनेक वर्षापासूनची मागणी होतीये, मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षाचं हे आणखी 2 दुर्दैवी बळी ठरले। किमान आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतोय।